गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज मी तुम्हाला आपल्या केमिकल थर्मोडायनॅमिक्स जे युनिट आहे त्या युनिटमधले काही पॉईंट्स तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. ते पॉईंट्स मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती दिलेले आहेत. तर प्रथमतः तुम्ही सर्वांनी ते पॉईंट्स वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर माझा जो यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी हे पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया. आपलं जे युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. या युनिटच्या नावामध्येच त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. केमिकल हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ म्हणजे पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्स आणि थर्मोडायनॅमिक्स या शब्दाचा अर्थ म्हणजे थर्मो म्हणजे टेम्परेचर आणि डायनॅमिक्स म्हणजे गती किंवा बदल चेंजेस. म्हणजेच आपल्याला या युनिटमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्या केमिकल रिॲक्शन्समध्ये एनर्जीचे जे काय बदल होत असतात चेंजेस, त्या चेंजेसचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. मग हा अभ्यास करत असताना या केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपण पहिल्यांदा पाहणे गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. तर दिलेल्या पॉईंट्सनुसार मी ते एक एक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करत जाणार आहे. तरी सर्वांनी त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तर पहिला जो आहे तो त्या ठिकाणी एनर्जी हा पॉईंट दिलेला आहे. त्यामध्ये टाईप्स ऑफ एनर्जी जे वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीचे जे काय कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी आणि थर्मल एनर्जी अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या एनर्जी आहेत या एनर्जीमध्ये एका एनर्जीच्या फॉर्ममधून दुसऱ्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये जे काय कन्व्हर्शन होत असतं हे कन्व्हर्शन कशा प्रकारे होतं याचे काय आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ड्राय सेल म्हणजे आपण जे काय आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतात, उदाहरणार्थ कॉम्प्युटर्स असतील, रिस्ट वॉचेस असतील, तर याच्यामध्ये हे ड्राय सेल वापरले जातात. या ड्राय सेलमध्ये जी काय केमिकल एनर्जी आहे त्या केमिकल एनर्जीचं चेंजेस इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं आणि या इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे हे कॉम्प्युटर्स असतील किंवा त्या ठिकाणी रिस्ट वॉचेस असतील, कॅल्क्युलेटर्स असतील हे वर्किंग होत असतं. याचं दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं तर डॅम वॉटरमध्ये जी काही एनर्जी निर्माण केली जाते डॅम वॉटरपासून, तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे याच्यामध्ये डॅममध्ये वॉटरचं त्या ठिकाणी रिझर्वायर असतं आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं असतं आणि या साठवलेल्या पाण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पोटेन्शियल एनर्जी असते. ही पोटेन्शियल एनर्जी ज्या वेळेला पाणी आपण डॅममधून खाली सोडतो त्यावेळेला त्या पाण्याला एक विशिष्ट प्रकारची गती प्राप्त होते आणि या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. मग हे जे एनर्जी चेंजेस आहेत हे एनर्जी चेंजेस पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्समध्ये कसे होतात. उदाहरणार्थ जर आपण मिथेन हा वायू जर घेतला आणि त्याचं क्लोरिनेशन केलं, पर्टिक्युलरली रिॲक्शन विथ क्लोरीन अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथिल क्लोराईड, तर ही केमिकल रिॲक्शन प्रोसीड होत असताना त्याच्यामध्ये जे एनर्जी चेंजेस टेक्स प्लेस होतात तर ते एनर्जी चेंजेस कसे होतात हे आपल्याला या केमिकल थर्मोडायनॅमिक्स युनिटमध्ये अभ्यासावायचं आहे. तर या युनिटमध्ये दुसरा पॉईंट जो दिलेला आहे तो थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन. या थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन जर आपण पाहिले, एनर्जी चेंजेस टेक्स प्लेस ड्युरिंग डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस. फिजिकल प्रोसेसेस अँड केमिकल प्रोसेसेस म्हणजे काय, तर फिजिकल प्रोसेसमध्ये फक्त त्याच्या स्टेटमध्ये कन्व्हर्शन होत असतं. याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर कन्व्हर्शन ऑफ आईस इंटू वॉटर, वॉटर इंटू वॉटर वेपर्स अँड देर इज अ नो कन्व्हर्शन ऑफ इट्स केमिकल कंपोजिशन. परंतु केमिकल चेंजेस जर पाहायचे झाले तर त्या ठिकाणी या केमिकल रिॲक्शनमध्ये जे ओरिजिनल सबस्टन्सेस असतात त्या ओरिजिनल सबस्टन्सपासून एक नवीन सबस्टन्स त्या ठिकाणी फॉर्म होतो आणि तो फॉर्म झालेला सबस्टन्स असतं त्याचं कंपोजिशन असतं ते पूर्णपणे वेगळं असतं, म्हणून याला त्या ठिकाणी केमिकल चेंजेस म्हटलेलं आहे. तर या फिजिकल चेंजेसमध्ये आणि केमिकल चेंजेसमध्ये जे त्या ठिकाणी एनर्जी
चेंजेस होतात त्या एनर्जी चेंजेसमध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. हा त्या ठिकाणी या थर्मोडायनेमिक्स युनिटचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर या केमिकल थर्मोडायनेमिक्समध्ये आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत. ते बेसिक कन्सेप्टचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तर त्याच्यामध्ये पहिला आहे त्या ठिकाणी सिस्टम आणि सराउंडिंग. तर याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. एक त्या ठिकाणी आपण ग्लास बीकर घेतलेला आहे आणि त्या ग्लास बीकरमध्ये आईस क्यूब्स घेतलेले आहेत. या आईस क्यूबचं त्या ठिकाणी कन्वर्शन होत असताना इट गेट्स कन्वर्टेड इन टू वॉटर, और इफ वी हीट वॉटर देन इट गेट्स कन्वर्टेड इन टू वॉटर वेपर. मग याच्यामध्ये सिस्टम आणि सराउंडिंग कोणतं, तर आपण ग्लास बीकरमध्ये जे आईस क्यूब घेतलेला आहे किंवा पाणी घेतलेलं आहे त्याला आपण सिस्टम म्हणायचं. सिस्टमचा जे फॉर्मल डेफिनेशन आहे ती म्हणजे द सबस्टन्स ऑर द स्टेट विच कम्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. ज्याचा आपण थर्मोडायनॅमिक स्टडी करतो किंवा ज्या पदार्थांचा ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी असतात किंवा केमिकल एनर्जी जी काही चेंजेस होते त्याचा अभ्यास म्हणजे त्या ठिकाणी अभ्यास करायचा. अशी जी त्या ठिकाणी एखादा पदार्थ असेल, अशी एखादी वस्तू असेल, अशी एखादी स्टेट असेल तर त्याला सिस्टम म्हणायचं. त्यानंतर सराउंडिंग म्हणजे काय, आपण बीकर घेतलेला आहे त्या बीकरच्या आसपासचं जे एन्व्हायरमेंटल असेल त्याच्यामध्ये त्याचं टेम्परेचर असेल, त्याचं प्रेशर असेल, त्याच्यानंतर त्याच्या आसपास जे त्या ठिकाणी काय आपण रिॲक्शन करण्यासाठी जे कॅटलिस्ट वगैरे त्या ठिकाणी यूज करणार आहोत तर हे सर्वांना त्या ठिकाणी सराउंडिंग असं म्हणायचं. तर याची डेफिनेशन आहे द पार्ट अराउंड द सिस्टम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग्स. याचं दुसरं एक उत्तम उदाहरण आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण एक चहाचा कप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कप आणि बशीमध्ये चहा घेतलेला आहे. तर याच्यामध्ये जो चहा आहे त्या चहाला त्या ठिकाणी सिस्टम असं म्हणायचं. आणि सराउंडिंग म्हणजे त्याच्या भोवती जे वातावरण असेल, त्याच्या भोवती जे टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बशी आहे, ते बशी जो त्याच्या भोवताली आहे तर त्या बशीला सुद्धा काय म्हणायचं तर त्या ठिकाणी सराउंडिंग म्हणायचं. तर हे दोन महत्त्वाचे त्या ठिकाणी कन्सेप्ट या केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला अभ्यासावायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिसरा पॉईंट जो दिलेला आहे तो टर्म्स यूज्ड इन थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सिस्टीम. हा टाइप्स ऑफ सिस्टम म्हणजे काय, जर आपण त्या ठिकाणी उदाहरण पाहिलेलं आहे की ज्याचा आपण अभ्यास करतो, ज्या पदार्थाचा अभ्यास करतो, ज्या स्टेटचा अभ्यास करतो, ज्या केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करतो त्याला आपण सिस्टम असं म्हटलेलं आहे. मग ह्या सिस्टम कोणत्या प्रकारच्या आहेत, देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम. फर्स्ट वन ओपन सिस्टम, सेकंड वन क्लोज्ड सिस्टम अँड थर्ड वन आयसोलेटेड सिस्टम. आता याच्यामध्ये पहिली जी सिस्टम आहे ओपन सिस्टम. तर या सिस्टम ज्या आहे ते सिस्टम कोणत्या बेसवरती त्या ठिकाणी केलेल्या आहेत, तर बेस फॉर क्लासिफिकेशन ऑफ दिस सिस्टम इज देर इज अ चेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी बिटवीन सराउंडिंग अँड सिस्टम. सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये ज्या वेळेला एनर्जी आणि मॅटर चेंजेस होतात, हे चेंजेस होत असताना त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या ठिकाणी एनर्जी आणि मॅटर चेंज होतो तर त्याच्यावरती ह्या सिस्टम त्या ठिकाणी बेस्ड आहेत. मग याच्यामध्ये पहिली सिस्टम जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर ओपन सिस्टम. याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण पाठीमागे सांगितल्याप्रमाणे एक चहाचा कप घेतलेला आहे आणि तो कप बशीमध्ये ठेवलेला आहे. आपल्या बुकमध्ये ह्या डायग्रॅम्स दिलेल्या आहेत तर त्या डायग्रॅम्स आपण ऑब्झर्व करायच्या आहेत. मग याच्यामध्ये या चहाच्या कपामध्ये चहा घेतलेला आहे. ज्या वेळेला आपण हा गरम चहा त्या ठिकाणी ओपन एन्व्हायरमेंटला ठेवतो त्या ठिकाणी त्याच्यामधून त्या चहाच्या कपाला जर आपण हात लावला तर तो गरम लागतो. आणि त्याचबरोबर दुसरा ऑब्झर्वेशन आपलं असतं की ते चहाच्या कपातून वाफा निघतात. ह्या वाफा कशाच्या असतात तर त्या चहाच्या वाफा किंवा त्याच्यातून पाण्याच्या वाफा बाहेर पडत असतात. मग या ओपन सिस्टममध्ये काय होत असतं, देर इज अ एक्सचेंज ऑफ मॅटर अँड ऑल्सो एनर्जी. एनर्जी एक्सचेंज कशी होते तर त्या चहाच्या कपामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी बाहेर पडली जाते आणि ही एनर्जी बाहेर पडली जाते म्हणजे हीच प्रोसेस जी आहे ती प्रोसेस असते एक्झोथर्मिक.
त्या ठिकाणी आणि मॅटर कसा एक्सचेंज होतो, तर त्या ठिकाणी चहा असतो, तो चहा वाफेच्या स्वरूपात त्या सिस्टममधून बाहेर पडला जातो. तर ही पहिली सिस्टम झाली ओपन सिस्टीम. सेकंड सिस्टीम आहे क्लोज्ड सिस्टम. या क्लोज्ड सिस्टमचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हा चहाचा कप जो आहे, त्या चहाच्या कपावरती बशी त्या ठिकाणी क्लोज करायची आहे, झाकून ठेवायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे. सेकंड जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी या ऑब्झर्वेशनमध्ये दिसेल की फक्त चहाच्या कपाला आपण हात लावला तर तो त्या ठिकाणी आपल्याला गरम लागेल, परंतु दुसरं ऑब्झर्वेशन असेल की त्याच्या कपातून वाफा बाहेर पडणार नाहीत. म्हणजे या क्लोज्ड सिस्टममध्ये काय होत असतं, तर देर इज अ एक्सचेंज ऑफ ओनली एनर्जी नॉट मॅटर. सेकंड सिस्टममध्ये फक्त एनर्जीचं जे एक्सचेंज आहे, त्या ठिकाणी एनर्जी रिलीज केली जाते. एनर्जी ज्या वेळेला रिलीज होत असते त्यावेळेला प्रोसेस असते एक्झोथर्मिक, आणि एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते त्यावेळेला ती एनर्जी असते एंडोथर्मिक प्रोसेस. मग याच्यामध्ये फक्त एनर्जी रिलीज केली जाते किंवा एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, परंतु त्या ठिकाणी मॅटर आहे, या ठिकाणी पाणी असेल किंवा त्याच्यामध्ये चहा असेल, तो त्या ठिकाणी चहा बाहेर पडला जात नाही वाफेच्या स्वरूपात. हे दुसरी सिस्टम झाली. त्याच्यानंतर तिसरी सिस्टीम जी आहे ती आयसोलेटेड. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण चहा गरम ठेवण्यासाठी किंवा वॉटर जे आहे त्या ठिकाणी कूल ठेवण्यासाठी जो थर्मस फ्लास्क वापरतो, थर्मस फ्लास्क याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. यामध्ये आपण जर गरम चहा या थर्मस फ्लास्कमध्ये जर ठेवला तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळ, भरपूर वेळ जर आपण तसाच तो थर्मस फ्लास्क जर ठेवला तर त्याच्यामधला जो चहा आहे तो चहा त्या ठिकाणी तसाच गरम राहतो. मग हा का गरम राहतो, तर या ठिकाणी थर्मस फ्लास्कला त्या ठिकाणी आतल्या बाजूने एक त्या ठिकाणी कोटिंग केलेलं असतं, मेटल कोटिंग असेल किंवा ग्लास कोटिंग असेल, एक विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी सबस्टन्स यूज करून त्या ठिकाणी ते कोटिंग केलेलं असतं. त्या कोटिंगमधून कोणत्याही प्रकारची एनर्जी त्या ठिकाणी रिलीज केली जात नाही किंवा बाहेरची एनर्जी सराउंडिंगमधून एनर्जी त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जात नाही. मग याच्यातून चहा गरम तसंच का राहिला, कारण त्या चहामधून एनर्जी त्या ठिकाणी रिलीज केली गेली नाही किंवा बाहेरून एनर्जी ॲब्सॉर्ब केली गेली नाही. आणि दुसरं मॅटर आहे तसं कसं राहिला, कारण त्या चहामधून त्या ठिकाणी बाहेर कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी वेपर्स बाहेर पडलेल्या नाहीत, म्हणजे या ठिकाणी मॅटर ही रिलीज झालेला नाही. म्हणजेच आयसोलेटेड सिस्टममध्ये देर इज अ नो एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर ऑल्सो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये जे आपल्याला कन्सेप्ट आवश्यक आहे त्या कन्सेप्टचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचे जे काय कन्सेप्ट असेल त्या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत किंवा अभ्यास आपण त्याचा करूया.